सुपर जायंट संघाचे मॅजिक बॉलर असतील आनंद ढवळे, तर वडकी सुपर किंग्स संघाचे मॅजिक बॉलर असतील सूरज जाधव. बॉल चॉईस होतोय. दोन्ही टीमचे 12th मॅन फक्त आणि फक्त 12th मॅनच कंपल्सरी असतील. बाकीचे कोणतेही खेळाडू येऊ नका. ज्यावेळेस टीव्ही अंपायरकडे निर्णय जाईल याची नोंद सर्व टीम्सने घ्या. आणि खेळाडूंना अगदी पहिल्या दिवसापासून सूचना आहे, ज्यावेळेस ओव्हर संपली जाईल त्यावेळेस तुमचा खेळाडू जे काही पाणी ड्रिंक्स ब्रेक होतो त्यावेळेस तुम्ही पाणी घेऊन येऊ शकता. मध्ये कोणताच खेळाडू येऊ नका, ही मनापासूनची विनंती आहे. ओव्हर झाल्यानंतर आणि विकेट गेल्यानंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतात. ही दोन्ही टीम्सने नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राईकच्या दिशेने सूरज जाधव, नॉन स्ट्राईकला निलेश पाटील, तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचं षटक अक्षय शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आलाय, लेट्स दी प्ले.
पहिला चेंडू आडव्या बॅटने डिक्लेरेशन झोनमध्ये जाऊन दाखल होतो. एक धाव येते. एका धावेने संघाचं खातं उघडलं जाईल. एक धाव धावफलकावरती. सन्मानजनक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी मॅच महत्त्वपूर्ण हे विसरून चालणार नाहीये. गोलंदाज सज्ज आहेत. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. झेल घेण्यासाठी प्रयास होता. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने साज बाज आणि ताज 3 धावा आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळला. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ताईना चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी सुरेख. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक धाव. अनिल मोडक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे निलेश पाटील. आता मात्र शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब. एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 रन ऑन बोर्ड. 5 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. बॅकअप धनराज साठे करेल. तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणाऱ्या मॅचवरती. 7 धावसंख्येवरती धावफलक. स्वराज्यामध्ये देखील एक वाक्य वापरलं गेलं होतं. म्यानातून उसळी तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले 7. आज प्रत्येक संघामध्ये 9 धुरंधर आहेत. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये फळ द्यावी लागतील. जबाबदारी प्रत्येकावरती आहे. हा चेंडू सुरेख येतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने 8 धाबा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. अद्याप तरी कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे गणेश आहेत. तोपर्यंत अगदी 1+1 2 धावा येतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. वडकी सुपर किंग्स 10 धावसंख्येवरती संघ पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज काल मॅजिक ओव्हरमध्ये धुमाकूळच्या गोलंदाजाने घातला होता आदेश मोडाक. इथे आडव्या बॅटने डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते. एका धावसंख्येने धावफलक 11 धावा. इथे मात्र आक्रमण होतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शरीराच्या साह्याने चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा होताना पाहायला मिळते. साज बाज आणि ताज 3 धावा येतील. धावफलकावरती 14. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आदेश मोडक. इथे मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. इथे देखील चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरती राहत आहेत. 2 धावा येतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती याची डोळा. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 16. आपण पाहतोय वडकी सुपर लीग या दैदिप्यमान क्रिकेटमय सोहळ्याचा रंगला जातोय 16. इथे देखील डॉट बॉल आहे. आदेश मोडकचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. धक्का क्रमांक पहिला. सूरज जाधव बॅक टू दी पॅव्हेलियन.
तर संघाचा खूल कॅप्टन, संघाचा नेता अर्थातच अनिकेत आंबेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅच क्रमांक 2 आजच्या 8व्या दिवसातील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. लास्ट 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत एक विकेट घेतली आहे. धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. भरदार गोलंदाजी, A1 क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण आणि तोपर्यंत इथे अगदी आपण पाहूया 3 धावा यशस्वीरित्या येतील. दोन षटकं संपली. धावफलकावरती 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. मॅजिक ओव्हरसाठी आनंद ढवळे पाहायला मिळतील. आणि इथे जर अनिकेत आंबेकर मॅजिक ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 षटकार खेळत असेल तर शाहरुखजी मुलानी 1000, जयदीपजी ढवळे 1000 आणि सागरजी कामठे 1000. अर्थात षटकार हॅट्रिकची किंमत 3000 आहे. तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय दाद मागितली जाते. आत्ताचे 3 धावा आहेत. अर्थात धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. मॅजिक ओव्हर एका बाजूने सुपर जायंट संघाचा असणारा करता धरता संघाचा नेता अर्थात आनंद ढवळे स्ट्राईकला आहे ना, तर गोलंदाजीसाठी सज्ज होतात आनंद. स्ट्राईकला अनिकेत आंबेकर. इथे चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय. विकेट. फलंदाज होईल बाद. अनिकेत आंबेकर बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट आली आहे. गणेश मोडक जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनची विकेट मिळवली आहे, ती देखील मॅजिक ओव्हरमध्ये. 19 धावसंख्येवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. न्यू बॅटर शिवम मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हवेच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. इथे पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अपील फेटाळत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार आहे. इथे पंचांच्या माध्यमातून अपील फेटाळले. अर्थात इथे आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत आदेश मोडक चेंडू अडवतायत. तोपर्यंत इथे एक वेगवान सिंगल. 20 धावा 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. मॅजिक ओव्हर तर 3 चेंडूंमध्ये 15 धावा गरजेच्या असतील.
निलेश पाटील स्ट्राईकच्या दिशेने आहे. धडक बेधडक फलंदाजी याही खेळाडूची पाहिली. अर्धशतक देखील झळकावलं या स्पर्धेमध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागेल. सामना महत्त्वपूर्ण असेल दोनही टीमसाठी. इथे आक्रमण अक्रॉस दी बॅट, चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींची तळपती तलवार. इथे येतोय षटकार. चरण 4 चेंडूंमध्ये 7 आल्या, 2 चेंडूंमध्ये 9 गरजेचे आहेत. इथे देखील आक्रमण निलेश पाटील, सबसे कातिल निलेश पाटील. वा भाई वा, लागोपाठचा दुसरा येणार का, परंतु तिथे झेल तर टिपलाय. आक्रमण जरूर केलं गेलं होतं निलेश पाटीलच्या बॅट मधून, परंतु तिथे लाजवाब झेल आदेश मोडक टिपताना पाहायला मिळालेत. आणि त्यानंतर निलेश पाटीलची खेळी मात्र संपुष्टामध्ये. न्यू बॅटर पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तिथे डिक्लेरेशन झोन आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते. 4 धाव्यांची पेनल्टी असेल या षटकामध्ये. अर्थात 3 षटकं संपली आहेत. 3 बाद 27 आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. शेवटसाठी अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतं. शिवम आक्रमण करण्यासाठी सज्ज होते, आक्रमणासाठी सज्ज होते, परंतु तिथे अगदी आपण पाहूया डॉटबॉल आलाय. 27 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. पुन्हा एकदा डॉट, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. इथे देखील समोर दिशेने आक्रमण चढवलंय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पायाच्या साहाय्याने चेंडू अडवतायत. 1 धाव येते. धाव फलकावरती 28, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे बॅटची एज तर होती, तोपर्यंत धाव देखील 1 येताना पाहायला मिळेल. या एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 29 धावा. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. नो प्लस 1, 2 धावा येतील. गोलंदाजाचा हात तिथे जो पाठीमागे असावा तो सुटला असावा, त्यामुळे इथे पंच चाणक्य आहेत. एक बारक नजर नक्कीच पंचांची पाहायला मिळते. नो प्लस 1, 2 धावा येतील. 30 धावसंख्येवरती धावफलक आहे. अर्थात 3 चेंडू अजूनही अंतिमच्या षटकातील बाकी आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. प्रथमेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे गणेश चांगलं क्षेत्ररक्षण करतील. धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि इथे शिवम देखील धावच्या स्वरूपात बाद होत आहेत. क्रिकेटमधली आत्महत्या, विकेट आली आहे. अडचणी अडचणी आणि अडचणींचा सामना संघ करतोय. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. आणि खेळाडूंनी नोंद घ्या, जर बॉल
गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या हातातून बॉल सुटेपर्यंत जर हात सुटला असेल तर तिथे तो नो बॉल आहे. परंतु बॉल हातातून सुटला असेल तर तिथे हात सुटला, बॉल सुटला आणि हात सुटला असेल तर तिथे नो बॉल नाहीये. याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्या. इथे देखील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. सिंगल डबलचं समीकरण. फेक्या अस्ताव्यस्त, तोपर्यंत बॅकअप होईल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 32 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. पहिला डॉट, दुसरा डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर नो +1, त्यानंतर एक रनआउट आणि त्यानंतर 2 धावा. एक चेंडू बाकी आहे. इथे आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर आहे. फेके पुनश्च एकदा अस्ताव्यस्त पाहायला मिळाली आहे. 2 धावा येतील आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावची स्वरूपात बाद आहे. 34 धावा बनवल्यात. विजयासाठी 35 धाब्यांचं टार्गेट. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन या. वडकी कॅपिटल आणि वडकी जायंट हंटर्स. वडकी कॅपिटल टीम आणि जायंट हंटर्स टीम. बोथ कॅप्टन चला. प्रणव सर, सुहास सर चला. टॉस आपण करतोय. तर वडकी कॅपिटल संघाचे कॅप्टन अमोलदादा मोडक. विनंती असेल चला. आदरणीय चिंतामणजी आंबेकर साहेबांना विनंती आहे. आपल्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस होतो इथे मान्यवरांच्या शुभ असते आणि टॉस का बॉस वडकी कॅपिटल संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर वडकी जायंट हंटर संघाला आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. एका बाजूने जर पाहिलं तर संदीप पिंटू शेठ मोडक, सागरदादा मोडक यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूने अमोलदादा मोडक आणि अविनाशांना मोडक यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धनराजच्या बॅट मधून हवाई सफर. षटकार. धावफलकावरती 10 धावा आहेत. आता 23 चेंडू 25 धाब्यांची गरज.
इथे देखील धनराज साठेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा देखील आलाय. शिवम वरती होते 11 बन, धावफलकावरती 16. सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. 22 चेंडू 19 धाबा. धडक बेधडक फलंदाजी पाहायला मिळते. धाबांचा महापूर, धाबांचे लयलूट मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि वादळी खेळी धनराजच्या माध्यमातून. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहे. झेल झाला, टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. आणि इथे धनराज साठेला परतावं लागेल. विकेट आली आहे. सूरज जाधव चांगला झेल टिपताना पाहायला मिळालेत. आदेश मोडक न्यू बॅटर दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट आलाय. कमबॅक करतायत आता मैदानाच्या आतमध्ये शिवम. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात येतील. वेगवान सिंगल या एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक 17 वरती जाऊन पोहोचले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू विजयासाठी 18 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 19 चेंडू 18 धावा. सन्मानजनक चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत. बेगबान सिंगल. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 18 चेंडू 17 समीकरण. षटक क्रमांक 2 संघाचा करता धरता संघाचा नेता आणि संघाचा कुल कॅप्टन अनिकेत आंबेकर सज्ज होत आहेत. तर स्ट्राईकच्या दिशेने कॅप्टन आनंद ढवळे पाहायला मिळत आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढाई. इथे सन्मानजनक चेंडूला खेळून काढलंय. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. तिथे सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 20 धावा आहेत. 17 चेंडू 15 समीकरण तयार होत आहे. लो स्कोरिंग सामने देखील विजय होऊ शकतात, परंतु कष्टही घ्यावे लागतील. इथे समोदिशन चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीने धावफलक 22 वरती जाऊन पोहोचलंय. 16 चेंडू 13. आता मात्र समीकरण असेल. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. स्विचिटचा फटका पाहायला मिळालाय आणि हाफ पिच मध्ये अशा प्रकारचे फटके थोडेसे कमी प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु आनंद प्रयत्न करतायत. हा चेंडू सुरेख शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. 14 चेंडू 11 धावींची गरज विजयासाठी. इथे मात्र सुरेख चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. 13 चेंडू 11. इथे मात्र उंच हवेत चेंडू पाहायला मिळेल. स्वतः अनिकेत वाटोकाट लाजवाब झेल तिथे टिपलाय आणि त्यानंतर आनंद ढवळीची खेळी संपुष्टामध्ये. कॅच ऑफ द डे मित्रांनो. अनिकेत आंबेकरचे एफर्ट्स आवडले असतील तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जबरदस्त झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे.
12 चेंडू 11 धाब्यांची गरज आणि मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज सूरज जाधव आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 11, सागर मोरे आणि दुसऱ्या बाजूने आदेश मोडक ही जोडी पाहायला मिळते. सूरज जाधव इथे मात्र समोर आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक वेगवान सिंगल. 11 चेंडू 10 धाब्यांची गरज विजयासाठी. मॅजिक ओव्हरचं षटक. 16 धाब्यांचं टार्गेट आहे या षटकामध्ये. परंतु इथे जर ह्या 10 धावा बनवल्या तर सामना विजयी करू शकतात वडकी सुपर जायंट संघ. काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. सूरज इथे देखील खोलवर टप्प्या चेंडू समोर दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि क्रिकेट मधली आत्महत्या. विकेटचा होईल पतन. आदेश मोडकला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. शेवटचे 10 चेंडू 10 धाब्यांची गरज. रोमहर्षकता भारतीय मॅच मध्ये. न्यू बॅटर अनिल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यानंतरच्या दोनही टीम्स रेडी राहा. सामना झाला रे झाला, आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. सूरज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 10 चेंडू 10. लोअर फुलटॉस चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर शर्यत तर लागलीये. चेंडू अडवला जाणार का? परंतु इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. सागरच्या बॅटमधून खणखणी सनसनी चौकार. 9 चेंडू 6 धाब्यांची गरज आता मात्र विजयासाठी. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार आणि ह्या षटकारा बरोबर वडकी सुपर जायंट संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. WCL मधली सेमीफायनलला जाणारी पहिली. आणि 9 पैकी 7 सामने 8 पैकी 7 सामने या संघाने विजयी केलेत. जवळपास क्वालिफाय होणारा संघ बनावा लागेल. खूप खूप असं अभिनंदन असेल जो पहिला संघ आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय 7 चेंडू